अपडाऊन करतो का वाडा तू? हो, मी रोज अपडाऊन करतो. अशाच प्रकारे इथं खराब गाड्या असतात, त्यांचे सीट फाटलेले असतात, रोज पपुट्यान भरलेले असतात, कधी खिडक्या तुटलेल्या असतात, तर कधी कधी गाड्यासुद्धा वेळेवर येत नाही. त्याच्याने आमच्या कॉलेजला सुद्धा लेट होत असतो. कुठून अपडाऊन करतो? 4D वरून. हे गाड्यांची जे अवस्था आहे खूप खराब आहे. हो, ओके. कितवीला जातो? आता मी 12वीला जातो. हे जे महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेलं आहे आणि या आगारातील जे बसेस आहेत त्यांची दुरावस्था आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याच जे बस स्थानक आगार आहे त्यांना नव्या बसेस मिळाले. आपण प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून काय आपली प्रतिक्रिया? चोपडा आगाराची बसेसची अत्यंत मोठ्या प्रमाणावरची दुरावस्था आहे. अनेक बसेसला खिडक्या नाहीत, काही बसेसला सीट नाहीत. प्रवासी अत्यंत अवहेलनात्मक परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवास करताना दिसून येतात. परंतु एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष आहे. सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा डेपो म्हणून जिल्ह्यामध्ये चोपडा आगाराचं एक प्रतिमा आहे. त्यासोबतच चोपडा आगार स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेला असताना देखील एस.टी. प्रशासनाचं अत्यंत स्वरूपाचं दुर्लक्ष निश्चितपणे आहे. या आगारातल्या एस.टी. बसेसची अवस्था अत्यंत कठीण आहे असं तरी देखील विद्यार्थी असतील, प्रवासी असतील, हे अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे देऊन या ठिकाणी अपडाऊन करताना दिसतात. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधी असोत वा शासन असो वा एस.टी. प्रशासन असो, एस.टीचे अधिकारी असोत, कोणीही त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. या ठिकाणी ही परिस्थिती बदलावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. एस.टीच्या प्रशासनाने ज्यावेळी स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत प्रयत्न केले, त्या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत चोपडा आगार प्रमुख असतील, कर्मचारी असतील, यांच्या निमित्ताने आणि प्रयत्नांनी पूर्ण राज्यामध्ये प्रथम आलं. परंतु जिल्ह्याभरामध्ये नवीन बसेस आलेल्या असताना देखील चोपडा आगाराला नवीन बसेस दिल्या जात नाहीत.